मोरेश्वर सिद्धिदम बल्लारस्तु विनायक सुरमणे चिंतामणि धीरे लीलाभ्रम विजयमधस्सुवरो विघ्नेश्वरश्च ओझरे नारायण संस्थितानमर्ति कुर्यात् सदा मङ्गलम् कुर्यात् सदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय सो जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी
या गरीब मित्र मंडळ होतं तर या त्याप्रमाणे आपण कार्यक्रम करणार आहोत. परंतु ही पहिले कोणत्या स्वरूपाचं काम करत होते आणि त्याची प्रस्तावना काय होतं ही प्रस्तावना आमच्या म्हणणारे सुरेश गंगारामीर यांना मी आमंत्रित करतोय. त्यांनी या मंडळाची प्रस्तावना मांडावी. सुरेश गंगारामीर. राम राम. आवाज नाही आला. राम राम. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आमच्या मॅडम त्या संजयपुरे मॅडम आमच्या नक्कीच जवळच आहेत त्या, पण अजिताने त्यांची सांगड झाली. अजितने त्यांना भेट दिल्यानंतर मॅडम आमच्याकडे आल्या. असं करायचं आणि खूप वर्ष म्हणजे नंदकुमार वीर यांचं स्वप्न होते की रजिस्टर मंडळ व्हावं. ते झालेलं आहे. एकदा जोरदार त्यांच्या घरी कालिनाथ. तर बाबा ते असं तर करायचं, पण ही संकल्पना मांडणारा एक व्यक्ती होता. त्याचं नाव आहे अंकुश दामोदर वीर. नंतर बाबा मंडळ तर स्थापन करायचं, पण नाव काय द्यायचं ना, त्याने हे सुचवलेलं नाव आहे सिंह गर्जना मित्र मंडळ. आता आपण ते नंतर मॅडम सांगतीलच काय झालं त्या नावाचं नंतर रजिस्ट्रेशन कसं झालं. आणि दुसरी गोष्ट, मंडळाची सुरुवात तर तिकडे झाली. सुरुवातीला 10 सभासद होते. फक्त 10 सभासद. 10 सभासद असल्या कारणाने काही निधी आपल्याकडे तेवढा नाही. परत पुन्हा अंकुशवीरांनी काय म्हटलं की आपल्याकडे निधी पाहिजे. म्हणजे त्यांच्या संकल्पना आल्या डोक्यात की आपण लॉटरी सिस्टम करूया. 1 वर्षाची काहीतरी लॉटरी सिस्टम. त्या लॉटरी सिस्टममध्ये थोडेसे पैसा जमा झाले. मग त्याचे पैसे जमा झाले तर काय करायचं, खायचे प्यायचे का मजा करायची तर नाही. आपल्याला एक वास्तू हवी. परत त्याने त्यांच्या म्हणजे हे अध्यक्ष आहेत आणि त्यांचे चुलते आणि ते तिघांनी गावले की आम्ही तुम्हाला जागा देतो, आपली एक वास्तू पाहिजे. म्हणून ती वास्तू उभी राहिली. वास्तू उभी राहिल्यानंतर परत आता काय करायचं पुढे, म्हणजे असं वाटचाल सुरूच राहिली की काय पुढे काय करायचं, थांबलो नाही आपण तिथे. आता मग लेडीज लोकांना पाण्याचा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, आमच्याकडे असं छोटासा कोंड होता, म्हणजे असं पाणी तिथे साचतं पावसाळ्यात. तर तिथे आपण पंप टाकतोय का, पण थोडंसं निधी तिकडे आम्ही खिशातले घालू ना पोरांनी सगळे, कोणाकडून आणले नाही तेव्हा. तिकडे टाकून म्हणजे टाकी मारली. टाकी आणि आमच्याकडे प्रत्येकाच्या घरात नाही दिसलेलं टाकीजवळ होतं. तर आणखी पुढे काय करायचं, आणि आता विहीरचा प्रॉब्लेम आला. विहीर आमचे प्रॉब्लेममध्ये आहे आणि परत पैसे काढले आणि विहीरच नाही. 10-12 लाख किती खर्च केले. आता वरती टाक्या 3 आहेत आणि त्या 3 टाकीमधून घराघरात सगळ्यांच्या पाणी पोचते. हे मंडळाचं कार्य आहे. काही मंडळ म्हणजे गीत कलाकार आहेत, अजून काही कलाकार काय रंगमंच हवा. रंगमंच कलाकार परत ह्याच फॅमिलीने रंगमंचासाठी जागा दिली. आज आमचा स्वतःचा रंगमंच. रंगमंच झाल्यानंतर तिथे कुठले नाही असे प्रोग्राम, नाटक, नमन, साहित्य कला, इतर लहान मुलांची ॲक्टिव्हिटी सगळं ऑलरेडी चालू आहे. पण हे नव्हतं आमच्याकडे, त्यामुळे आम्ही कोणाला मागायला जाऊ शकत होतो. पण मॅडम तुमच्यामुळे हे झालं आणि आता आम्ही जाऊ शकतो. आता तुझं मार्गदर्शन तर कुठे मिळालंच आहे आम्हाला. असं आमचं ह्या मंडळाचं म्हणजे आता मला जास्त माहीत नाही. आम्ही फाउंडर मेंबर काय काय आहे हे पण होते, बरेचसे आहेत त्याच्यात फाउंडर मेंबर आणि काही आले पण नाही. तर ही वाटचाल आमची अशी होती
तर आता हे एवढं भरलं बघून मला कसं ते होतंय, खूप बरं वाटलं. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी माझी सेक्रेटरी होतो. आम्ही काय केलं, त्याचा नवीन मुलांच्या हातात दिलं सगळ्यांचा. हे आपले तुषार बंधारे आले साहेब. तसेच आपले प्रशांत जाधव साहेब पण आलेले आहेत. मॅडम, प्रत्येक पुरुषाच्या मागे म्हणजे स्त्रीचा आज असं बरेच हात दिसल्यामुळे मला बरं वाटतं. एवढं बोलून माझं 2 शब्द मी संपवतो म्हणजे बोलणार आहे पुढे बरंच अजून, म्हणजे आता ना ठीक आहे. आपल्या मंडळात बोलायचं आणि तुम्ही आता जसं आलात ना सगळेजण तसे एकजुटीने आपल्याबरोबर राहिले पाहिजे. आपल्याला काय राजकारण करायचं नाही किंवा काय नाही करायचं, आपल्याला फक्त मंडळ कसं पुढे न्यायचं आहे. आणि तुम्ही आलात त्यामुळे आम्हाला पण थोडं हे होतं की बाबा, नाही तर नेहमी आम्ही 10-15 लोक जमतो, मॅडमने बघितले ते नाही चालणार. तुम्ही पण तुमचा एक ग्रुप बनवा, व्हॉट्सअप ग्रुप बनवा, काही बनवा, तुम्ही ऍक्टिव्हिटी चालू करा काहीतरी वेगवेगळ्या. दोघं आपण मी आणि आम्ही एकत्र, तुम्ही फक्त आम्हाला सांगा असं ते करायचं आहे. आता हा हॉल छोटा, मॅडम हसत असतील काय यांचं छोटा हॉल. मॅडम तुम्हाला शब्द देतो, पुढच्या वर्षी मोठा हळदी कुंकू होणार आणि मोठा हॉल घेऊन करतात. काय होतं परत बंधारे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले, त्याचबरोबर प्रशांतजी जाधव हेही आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. त्यांचा सन्मान करण्यासाठी जाधववीर यांना त्यांनी तुषार बंधारे यांचा सन्मान करायचा आहे. तुषारजी बंधारे सुरेश भाई यांना मी आमंत्रण करतो, त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याप्रमाणे आपण प्रस्तावना झालेली आहे. कार्यक्रम आपण घेतोय. डिझाईन करण्याच्या आणि विविध कार्यक्रमांचा मनोरंजनाची केलेली होती. वारीमध्ये गेली नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आपल्याला नाव जेव्हा मला हे बोलले की आपल्याला सिंहगर्जना मित्रमंडळ पाहिजे, तेव्हा असं झालेलं की सिंहगर्जना वर्डही सुद्धा भेटत नाही. आणि ऑलरेडी हा जे नाव आहे सिंहगर्जना मित्रमंडळ ते ऑलरेडी रजिस्टर्ड आहे, आपलं पहिल्यापासूनच रजिस्टर. परत तेच नाव आपल्याला भेटणार नाही, म्हणून आपण काय करू शकतो, ह्याच्यासाठी आपण काही कमी करू शकत नाही. म्हणून एक वर्ड आपण ॲड केलं आहे, उन्नती करू. उन्नती म्हणजे अजूनच वाढ होईल आपल्या प्रोग्रेससाठी आपण एक उन्नती वर्ड टाकलं. सिंहगर्जना उन्नती मित्रमंडळ. आणि जे सर बोलले की आपण एवढं काम केलं ते ॲक्च्युली प्रोग्रेसिव्ह आहे. एवढं हे सगळं हे केलं सगळं एक्सप्रेसिव्ह. म्हणून आपण हे गरजेचं होतं की आपल्याला काही करायचं आपण एक मित्रमंडळ, एक मंडळ असोसिएशन असायलाच पाहिजे. त्याच्यानंतरच आपण काही करू शकतो. इन फ्युचरतून कसं आहे, एकदा मित्रमंडळ झाली, आपलं एक असोसिएशन झाल्यानंतर आपल्याला इन फ्युचर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला जे काय गव्हर्नमेंटचे सबस्क्रिप्शन असतात ते आपल्याला घ्यायला भेटतात. त्याच्यानंतर हे झाल्यानंतर मी तुम्हाला पहिलाच एक सांगणार ते आपलं दर्पण ID.
दर्पण काढून घ्या. दर्पण विदाऊट दर्पण, कारण आजकाल कसं आहे ते मनी लॉन्ड्रिंग वगैरे हे चाललंय, म्हणून त्याच्या अगोदर आपल्याला दर्पण भरून घ्यावं लागणार. आपलं पुढचं काम असेल की आपल्याला अकाउंट्स करायला लागणार. अकाउंट्स इन्कम टॅक्समध्ये पण करायला लागणार आणि आपल्याला बिफोर आपण चॅरिटी कमिशनरला पण ऑनलाईन सगळं हे आहे तर तिथे करावं लागणार. त्याच्यानंतर आपलं तिसरं काम असेल की 12A आणि ATG 2 शब्द असतात. 12A कशाला असतात की आपल्याला कोणी डोनेशन देतो तर आपल्या ट्रस्टमधून टॅक्स कशाला जायला पाहिजे. आता मोजकेच पैसे येतात आपल्याकडे, त्याच्यातून पण टॅक्स गेले तर आपल्याला काय फायदा होणार. म्हणून 12Aचं रजिस्ट्रेशन करून घ्या, म्हणजे आपल्याला 12Aचं सबस्टिट्यूटेड टॅक्स बेनिफिट मिळतो. ATG काय असतो, ATGमध्ये कसं असतं की जो देणार आहे, म्हणजे आपल्याकडे 12A आहे तर समोरचा माणूस ATG कधी देणार, जेव्हा डोनेशन कधी देणार, जेव्हा आपल्याकडे ATG असेल. ATG असल्याने समोरच्या माणसाला टॅक्स बेनिफिट भेटतो, म्हणजे आपल्याला तर भेटतोच, समोरच्या माणसाला पण भेटतो. मग आपल्यामध्ये अजून पैसे येणार. पैसे कशासाठी, आपल्याकडे तर आहेत लोक, पण तरी पण एवढ्यामध्ये थोडंसं प्रोग्रेस होतो. थोडा अजून बाहेरून आल्या की अजून जास्त प्रोग्रेससाठी 12A ATG करून. अजून काय असेल प्रश्न तर विचारून सांगा. थोडक्या शब्दात तुम्ही माहिती दिली तरी याचा सर्व सारांश आम्ही तुम्ही मिटिंगला आला होता. एक मिटिंग आमची त्यांच्याबरोबर झालेली होती, मंडळ आणि ललिता कोरी यांच्याबरोबर एक मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये सविस्तर त्यांनी माहिती दिलेली होती. तर त्याबद्दल धन्यवाद मॅडम, तुम्ही इथे आलात त्या कार्यक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन करणार. जे काय पुढील प्रश्न असतील किंवा जे काय प्रश्न उद्भवतील त्यावेळी तुम्ही आम्हाला सपोर्ट करायचा आहे. धन्यवाद ललिता कोरी. त्याचनंतर जे गावकर मंडळी इथे आलेले आहेत, पावटे आलेले आहेत, त्याचबरोबर कमलाकर वीर आहे. कमलाकर वीर तशी जरी आजच्या घडीला गावकर मंडळी असेल किंवा गावकर असतील, परंतु हे फाउंडर मेंबर होते या सिंह गर्जना मित्र मंडळाचे फाउंडर मेंबर होते. परंतु आज हे मंडळ त्यांच्या पश्चात आज हे मंडळ रजिस्टर झालेलं आहे. तर त्यांनी ह्या मंडळाबद्दल काय त्यांचं ओपिनियन असेल किंवा त्यांनी काय माहिती असेल ते त्यांनी मांडावी. तर तत्पूर्वी आपल्या गांसरवाडी युवाचे अध्यक्ष सन्माननीय गणेश पाटील आज इथे उपस्थित, विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रोजनवीर यांना मी बोलतो ते त्याने ओपन करायला आम्हाला 10 फाउंडर नंबरला तयार केलं आणि त्या 10 फाउंडर नंबरने आधी ओके केला आणि आमचे चुलते त्यांच्या घरी कॅलेंडरला आणि नारळ करून म्हणजे गंगारामच्या घरी आम्ही ते मंडळ ओपन केलं आणि ही एक माहिती तयार केली. म्हणजे सगळ्यांना एकत्र आणायचं काम या मंडळाने केलं. त्याच्यात सगळे मिक्सच मॅडम असं म्हणजे पूजन परिवार असं काय नाही आहे, पाचटे कुंडे खडके ह्या लोकांनी हे सगळं केलेलं आहे आणि हीच गोष्ट पुढे जायला पाहिजे. प्रत्येक महिलांनी प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठी उभं राहायला पाहिजे की हे इथंच काय थांबलं पाहिजे. नाव मॅडमने मस्त नाव दिलं, मला खूप आवडलं ते श्रीगर्जना उन्नती मंडळ. कारण रजिस्टरला गेल्यानंतर असे सगळी मंडळं रजिस्टर होतात, पण त्यात कुठेतरी काहीतरी एखादं शब्द वर्ड पाठीपुढे करावं लागतं आणि उन्नती मंडळ कुठेतरी आणखीन विकासाच्या पुढे जायला पाहिजे की त्याच्यामध्ये एखाद्या वेळी असं आता याचं एक लेटर बॉक्स तयार करा रजिस्टरचा. जे गरजेनं उन्नती मंडळाचं एक लेटर पॅड तुम्हाला तयार करावं लागेल. मॅडम जसं बोलल्या की टॅक्स बेनिफिट हे कुठल्या ट्रस्टीकडे गेला, कुठे आमदार निधीकडे गेला, तुम्हाला या लेटरची गरज आहे. लेटर पॅड तयार करा तुम्ही आणि त्याच्यावरती तुमच्या भावना, तुमचे जे काय प्रश्न आहेत, तुम्हाला कुठचा निधी पाहिजे त्या सगळ्या निधीची तुम्ही मागणी करा. मी असतो राजकारणामध्ये, पण मी पूर्ण राजकारणात नाही आहे, माझा वेगळा काम असल्यामुळे तुम्ही बोला तिथे मी येईल. आपण तिथपर्यंत पोचायचं आणि तुम्हाला काय निधी लागेल त्याची आपण मदत करू. धन्यवाद. पुन्हा एकदा श्रीगर्जना मित्र छान नाव आहे मॅडमनी सिलेक्ट केलं उन्नतीचं. सर्वांना एकदा शुभेच्छा आणि असेच तुम्ही जोडजोड पुढे चालू करा. सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे. धन्यवाद. त्याचबरोबर त्या विनंतीला पण मान देऊन जरी महिला मंडळ आपल्या परिवार आला असेल तरी पण त्या विनंतीला मान देऊन
आरतीवीर याही कार्यक्रमाला उपस्थित आहे त्यांचाही सन्मान आपण केला. वाडीचे सासरवाडी युवाचे अध्यक्ष सन्माननीय गणेश पाटील आणि आपलं बोलायचं आहे की मंडळाचं कशी उन्नती व्हावी काय व्हावं यासाठी त्यांनी आपल्याला विचार मांडायचे. आजच्या या शुभदिनी प्रथम मी महाराष्ट्राचा आराध्य दैवत त्यांच्यामुळे महाराष्ट्राच्या पवित्र मातेत पुन्हा मला जन्म मिळाला असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नमस्कार होते. त्याचप्रमाणे गणरायाचे नमस्कार होत आहे. उपस्थित सर्व मोठे मोठे मान्यवर आहेत त्यांनाही नमस्कार करतो. आणि नमस्कार करून आजच्या कार्यक्रमाकडे बोलतो. सरकारने मला 2 शब्द शुभेच्छा देण्यासाठी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार. तर आता शिवकाच्या मुक्त मंडळ थोडासा रजिस्टर करायला थोड्याशा जबाबदार अजून वाढलेल्या आहेत. पण त्या लेवलने तुम्हाला काम करावं लागेल कारण आता बरेचसे गौरव करायला लागेल. मी काय मार्गदर्शन काढत का मोठा नाही पण शुभेच्छा मात्र जरूर देऊ शकतो. आपल्या ज्या आजूबाजूच्या पंचवर्षामध्ये जेवढे मंडळ आहेत जेवढे गाव आहेत छोटे छोटे मंडळ आपले पण असं काम होतं की जे बाकीचे छोटे छोटे मंडळ आहेत या मंडळाचा आदर्श घेऊन काम करून इथपर्यंत मदत मारा या शुभेच्छा देतो. आणि आमचं आणि आपले या मंडळाबद्दल 2 शब्द बोलायचे अंबावीर काही अतिशय जवळचं नातं आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार. त्यांचे एवढं की मी बोलू शकत नाही पण मान्यवर आणि बसलेल्या सगळ्यांचे त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. आणि बरंच म्हणजे या मंडळाच्या वतीने सुरुवातीपासून आजपर्यंत आम्ही आहोत. पण कुठेतरी अभिमान वाटतो की या मंडळाबरोबर आता थोडे कार्यक्रम राबवता आज रजिस्टर झालं मंडळ. त्याच्याबद्दल खरंच मी यांचे आभारी आहे. किंवा याच्यामध्ये मला बराच मला पण हे लोक त्या कार्यक्रमामध्ये घेऊन चालतात आणि माझं नशीब आहे मोठं. याच्या पुढे माझा तुम्हाला प्रतिसाद सपोर्ट दरवेळीच राहणार आहे. धन्यवाद. नमस्कार. व्यासपीठावर मान्यवर आणि बोललेल्या सर्व भगिनींना नमस्कार. कधी कधी गाणं खूप सोपं असतं पण भाषण देणं जरा कठीण असतं. पण तुम्ही आपला घराचा गरोबा आहे. आपण एकत्र आहोत बरीच वर्ष त्यामुळे मला बोलताना एवढं काही दडपण येत नाही. तर सांगायचा मुद्दा म्हणजे साधारण 92 साली मला वाटतं अशी योजनाची आपण सुरुवात केली होती साधारण 91च्या आसपास 97 आणि साधारण 98 नंतर सुरेश आणि माझी मैत्री झाली आणि आम्ही मग पुढे आमचा एक ग्रुप त्यांच्याकडे रिहर्सल असं करून थोडी वाढ होत होती. जसं सिंहगर्जना मंडळ वाढत होतं तसंच आमच्या कार्यक्रमाचे रिहर्सल त्या सगळ्या गोष्टी आमची मैत्री आम्ही 14 मित्र मिळून जे काही करत होतो हे वाढत होतं. एक दिवस सहज जरा दादाने सांगितलं की सुऱ्या तुझे मित्र करतील का रे आपल्या नमनासाठी काय ते. सुऱ्याने आमच्याकडे विचारलं की तुम्ही कराल का असं. तर म्हटलं हो. आणि तिथून जे ऋणानुबंध चालू झाले ते आत्तापर्यंत आहे. यापूर्वीची कार्यकारिणी जी होती म्हणजे आपले तुकाराम अध्यक्ष असतानाच्या वेळेला 25 वर्ष त्यांनी ते पद भूषवलेलं आहे. आता पण तेच आहे ही आनंदाची गोष्ट आहे. आता या मंडळाचं नाव उन्नती असं मध्ये शब्द वाढल्यामुळे सिंहगर्जना उन्नती मित्र मंडळ असं म्हटलं. उन्नती मित्र मंडळ असं म्हटलं. तर मी या नवीन मंडळाला खूपशा शुभेच्छा देईन. ज्यांनी आत्तापर्यंत ही पदं भूषवलेली आहेत आणि इथपर्यंत जी वाटचाल केलेली आहे त्यांचा अनुभव तुम्ही घ्यावा आणि त्या पुढची वाटचाल करा. हे आपल्याला नमस्कार सगळ्यांना. काळीजारला बोलतो. सर्वांना नमस्कार.
काय बोलू खरं म्हणजे मला गाणं म्हणायला सांगितलं तर मी 4 तास काही पण मला 2 शब्द बोलायला सांगितलं की 2 शब्द एवढंच बोलू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त मी काही बोलू शकत नाही. आपण सर्व सिंहगर्जना उन्नती मित्र मंडळ ह्या नवीन नावाने आजपासून तिची सुरुवात झालेली आहे. तर तुम्हाला आधी शुभेच्छा त्याबद्दल. दुसरी गोष्ट उन्नती म्हणजे प्रगती. तर तुम्हाला याच्या पुढे प्रगतीच करायची आहे, ह्या फक्त ध्यानात ठेवा. हे तरुण वर्गाने सुद्धा हे उन्नती हा शब्द इथे फिट करून ठेवा आणि कार्याला लागा. एवढंच बोलतो मी इथे थांबतो. सर्वांना येणाऱ्या नवीन गुढीपाडव्याच्या आदेश शुभेच्छा. सिंहगर्जना मित्र मंडळ त्यावेळेस होतं. त्यावेळेस ती पहिली वारी मला वाटतं तुषार पंधरे साहेबांनी आमच्याबरोबर केलेली होती. तर म्हणून ते त्यांचं आणि आमचं बॉन्डिंग खूप चांगल्या पद्धतीचं असतं. ते कुठल्याही बारीला उपस्थित असू दे किंवा आम्ही त्या बारीला असतो तरी लावून ते आवाज आपल्याला देतात, हा बाबा हा सिंहगर्जना मित्र मंडळाचा सभासद आहे किंवा सदस्य आहे, असे प्रामाणिकपणे ते आपल्या पाठीवर थाप मारत असतात. तर त्यांना मी विनंती करतोय, तुषार पंधरे यांना विनंती करतोय, त्यांनी या मंडळाबद्दल 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. महाराष्ट्राचे प्रेरणास्थान ज्ञानवर्धन यांच्या आशीर्वादाने आपण समाजाच्या माध्यमातून या पुढे येत असतो. विशेष नेता गणपती गजाननाच्या चरणी पहिला नतमस्तक होतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. कारण तुम्ही आम्ही कोकणातले कलाकार आहोत, शाहीर आहोत. सांगायचं तात्पर्य आता बोलताना वीर म्हणाले, मित्र म्हणाले, सिंहगर्जना मित्र मंडळ माझ्या माहितीनुसार 27 वर्ष झाले. कारण शाहीर तुषार पंधरे जरी लांजा तालुक्यातील केळवली गावचा असला, मुंबईमध्ये पहिला जोगेश्वरीत राहायचो, नंतर गोरेगाव देतोशी या ठिकाणी राहतोय. परंतु जडणघडण होत असताना या मंडळाचा जो माझ्या यशस्वी वाटचालीला कारणीभूत म्हणेल ते म्हणजे सिंहगर्जना मित्र मंडळ. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जाऊन मी पहिल्यांदा नाव सर्वेमध्ये घेतो आणि याचा सगळा श्रेय 2 बंधूंना जातं आणि या वाडीला जातं, या गावाला जातं, या मंडळाला जातं. ते म्हणजे आमचे कमलाकर म्हणाले शाहीर धराजी वीर आणि सुरेश वीर. आम्ही मॅडम एका घराण्यातले शाहीर आहोत. त्यांचे मोठे बंधू आमच्या पूर्ण परिवाराला, शिष्य परिवार जवळजवळ खेडपासून म्हणजे पोलादपूरपासून ते राजापूरपर्यंत आमचं मंडळ आहे. मूर्ती लहान दिसते किंवा साधा माणूस दिसेल, परंतु फार कलाकार मंडळी हे आमचे प्रशांत, आमचे वीर, आमचा प्रशांत दादा, आपण सुद्धा विनोद हे सर्व आज 25 वर्ष या क्षेत्रात काम करत असताना काजला खांदा लावून आज कार्यक्रम करतायत आणि समाजाच्या माध्यमातून कलाकार म्हणून पोहोचलेला आहे. आज खरोखर आनंद होत आहे. कालच मला सुरेशने फोन केला की अरे सॉरी म्हटलं काय नाही, का बाबा सॉरी बोलतो. मला वाटलं परवा आमच्या या आता नातूच मला राहतच नाही, त्याचा बर्थडे होता. मी म्हणलं हा बोलायला मिळाला नाही म्हणून सॉरी म्हणतो की काय. नाही खास कार्यक्रम आहे, तुला त्याच्यासाठी यावंच लागेल. तुझा कुठे कार्यक्रम आहे म्हटलं माझा आज कार्यक्रम नाही, माझा उद्या कार्यक्रम आहे. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे शिवजयंती आहे, तर ते आपण वाड्याचा कार्यक्रम वाढकेश्वरला आहे. ठीक आहे. पण नंतर मग जो बॅनर पडल्यानंतर सिंहगर्जना मित्र मंडळ हे कानावर आहे, परंतु मध्ये उन्नती वाढले आणि खरोखरच उन्नतीच्या प्रगती पथावर जाण्याची तुमची ताकद आहे हे आजवर तुम्ही करा. कारण जुनी मंडळी मला अगदी लहानपणापासून ओळखत आहेत. काही महिला मंडळी आमच्या ज्ञानेश्वरी, काही आमच्या वहिनी आहेत, त्यांनी तर मला अगदी लहानपणापासून पाहिजे. आणि प्रगती करत असताना बघा, माणसाने नुसता पैसा कमवला म्हणजे प्रगतीशील झाला नाही. माणसाने जीवन कसं जगलं पाहिजे, या जीवनातून, या संसारातून प्रवास करत असताना समाधानानं कसं राहिलं पाहिजे हे शिकलं पाहिजे. पैसा तुम्ही आज 1000 कमवा, लाख कमवा, ते उद्या जाणार आहे. परंतु समाजामध्ये काम करत असताना समाजानं नाव केलं पाहिजे, समाजानं नाव काढलं पाहिजे. अशा पद्धतीचं मरावे परी कीर्ती रूपे उरावे ही पद्धत आणि हे आत्मसात केलं पाहिजे, तर आपली आपोआप उन्नती होईल. आता विज्ञानाच्या युगामध्ये आपण चालत असताना नवीन मंडळी आज त्या ठिकाणी आहेत. मॅडम खरोखर अभिमान आहे या मंडळाचा. या मंडळाला ताकद देणारी, ऊर्जा देणारी
चांगली चांगली मंडळी शिक्षित आहेत. आज आमचा राहुल वीर आहे, आमचे सगळेच म्हणजे आता नाव मला प्रत्येकाची घेता येणार नाही. हे चांगल्या प्रकारे मुद्द्यावर आहेत, चांगल्या पद्धतीनं महिला मंडळ सुद्धा आज सक्षम आहेत आणि खरोखरच या सिंहगर्जना उन्नती मित्र मंडळाची उन्नती नक्कीच साधणार आपण. आज आपण रजिस्टर केलं त्याला तुम्ही आपण सांगितल्या पद्धतीनं टेक्निकली बाब जे आहे बरोबर ती आपल्याला आणली पाहिजे. नाहीतर कसं आहे आळवावरचं पाणी आपलं मंडळ भरपूर निघतात. कारण काय हा माझा अनुभव आहे. कोकणातली कोकण म्हणजे काय लाल माती आणि ती जळल्याशिवाय पिकत नाही. मग आपल्यावर जो कोण जळत नाही तो पण आपण पुढे जात नाही. बरोबर की नाही? कारण अरे हा आता पुढे जातोय, हे मंडळ पुढे जाते म्हणजे गाड्या तुम्हाला घालणारे भरपूर भेटतील, परंतु कोणाचं ऐकायचं आणि आपल्या मंडळाचं हित कसं साधलं जाईल त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण मंडळ अनेक होतात, मंडळ अनेक उत्पत्ती होतात, त्यानंतर 3 वर्षानंतर गडबडतात. परंतु मला खात्री आहे आज 25-27 वर्ष तुकाराम म्हणजे संतांची जी काय माती आली आहे नंतर तुकारामांच्या बरोबर की नाही तुकारामांनी काय कळस चढवला आहे तसं आमच्या तुकाराम वीरांनी या कळस साधूपर्यंत शेवट ठेवला आणि आताही तेच अध्यक्ष आहेत. आणि आता कमलाकर बुवा बोलले की हे पण ते कायमस्वरूपी राहणार आहे आणि खरोखरच आनंद आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी मला शाहीर म्हणून बोलवलं, बंधू म्हणून बोलवलं ते मी म्हणतो काय मी तुमचा भाऊच आहे, मी तुमच्याच गावातला आहे. आज श्यामवीर आहेत, प्रसाद आहेत, जे काही आपल्या मंडळाला मदत लागेल कुठल्याही माध्यमातून आम्ही कलाकार आहोत. आरतीवीर आहेत, कमलाकर आहेत, हे सगळे आमचा देवेश ना बाप जैसा बेटा असे घडले पाहिजेत. आणि खरोखरच ज्या कलेच्या माध्यमातून आपण आपल्या मंडळाला लोकांना या सिंहगर्जना उन्नती मित्र मंडळाला लाख शुभेच्छा देतो. आणि एक छोटासा कार्यक्रम आहे तो आपण आठवून घेऊन नंतर पुढील मान्यवर आपण बोलायला पण सिंहगर्जना उन्नती मित्र मंडळ जास्त काही बोलणार नाही. येणाऱ्या भावी पिढीसाठी नवीन संधी मिळाली असं मी सांगेन. आणि जुने आपले सभासद सगळे आहेतच, त्यांच्या साथीने सगळ्यांनी पुढे जाऊया. आम्ही आहोतच सोबत. आणि पुन्हा एकदा सिंहगर्जना उन्नती मित्र मंडळाला खूप शुभेच्छा देऊन पुढच्या वाटचालीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मानाचा मुद्रा करून भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आज या सिंहगर्जना उन्नती मित्र मंडळ या मंडळाच्या पुढील वाटचाल चालू केली आहे. या मंडळाची उन्नती हे नाव ललिता कोळी मॅडम या मॅडमने आपल्याला रजिस्टर म्हणून मिळवून दिलं आहे ते नाव. आणि आपल्याला अशीच पुढील वाटचाल करायची आहे आणि सर्वांनी एकत्र येऊन हे काम आपण पूर्ण